नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी विज्ञान विषयाच्या आपल्या अभ्यासक्रमामध्ये पहिलं जे काही प्रकरण आहे ते म्हणजे सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा आपण अभ्यासतोय। या प्रकरणामध्ये जे काही सुरुवातीचा भाग आहे तो म्हणजे जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता हा आपण या ठिकाणी पहिल्या तासाला घेतला। त्यानंतर रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांची जी काही पंचसृष्टीची आकृती आहे या आकृतीचाही आपण अभ्यास करून त्यावर मोनेरा, त्यानंतर प्रोटिस्टा आणि कवके या 3 सृष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे। आजच्या तासामध्ये आज आपण सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा मुद्दा आपण या ठिकाणी घेऊयात। बघा, या ठिकाणी ही जी काही डायग्राम आहे, ही जी काही आकृती आहे, यामध्ये आपल्याला जे काही सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी या 2 भागांमध्ये झालेलं आपल्याला दिसतंय। आदिकेंद्रकीमध्ये येणारे सजीव हे जीवाणू प्रकारामध्ये त्या ठिकाणी मोडतात आणि दृश्यकेंद्रकीमध्ये परत 3 भागांमध्ये विभाजन आपल्याला झालेलं दिसतंय। पहिला आहे ते म्हणजे आदिजीव, दुसरा आहे ते म्हणजे कवके आणि तिसरा आहे ते म्हणजे शैवाले। आता यामध्ये जीवाणू, आदिजीव, कवके आणि शैवाले हे जे काही 4 वेगवेगळ्या प्रकारचे सजीव हे सूक्ष्मजीवांमध्ये मोडतात, यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करूयात। आणि पाचवा जो काही भाग आहे तो म्हणजे विषाणू, व्हायरसेस। हा 5वा भाग आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घेणार आहोत। आता बघा, सूक्ष्मजीवांचे जे काही वर्गीकरण आहे हे तुम्हाला आर.एच. व्हिटाकर यांच्या पंचसृष्टीमध्ये आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। ते म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी यामध्ये एकपेशीय आणि बहुपेशीय असे 2 प्रकारात मोडणारे सजीव या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये परत जीवाणू, आदिजीव, कवके, शैवाले अशा प्रकारांमध्ये या सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। आता यापैकी हे सर्व जे काही सजीव आहेत या सर्व सजीवांचे गुणधर्म किंवा लक्षणं आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत। आता यामध्ये सुरुवातीला पहिला जो काही सूक्ष्मजीव आहे तो म्हणजे जीवाणू, की ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणून ओळखतो। आता बॅक्टेरिया म्हणजे नेमकं काय? सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे की बॅक्टेरिया आपल्या घरामध्ये असणारं जे काही दही आहे त्या दह्यामध्ये असणाऱ्या लॅक्टोबॅसिलाई हे जे काही सूक्ष्मजीव आहे हे बॅक्टेरिया किंवा जीवाणू वर्गामध्ये त्या ठिकाणी मोडतात। मग आता या जीवाणूंच्या लक्षणांमध्ये आपल्याला सगळ्यात सुरुवातीला जीवाणूंचा जो काही आकार आहे तो आकार आपल्याला या ठिकाणी घेता येईल। जीवाणू हे प्रामुख्यानं 1 मायक्रोमीटरपासनं 10 मायक्रोमीटर एवढ्या आकाराचे असू शकतात आणि हे उघड्या डोळ्यांनी आपल्याला कधीही दिसत नाहीत। सूक्ष्मदर्शी जे काही आहेत या सूक्ष्मदर्शीखालीच आपल्याला ह्या जीवाणूंना बघावं लागतं। आता हे जे काही सूक्ष्मजीव आहेत त्यामध्ये जीवाणू हे प्रामुख्यानं स्वतंत्र जगण्याला त्या ठिकाणी प्राधान्य देतात, पण काही प्रकारचे जे काही जीवाणू आहेत हे वसाहती बनवूनही त्या ठिकाणी राहतात। दह्यामध्ये असणारे जे काही बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, हे कॉलोनीज हॅबिटॅट आपल्याला दाखवतात, म्हणजे वसाहतीच्या समूहांमध्ये हे जगतात असं आपण त्यांना म्हणू शकतो।
जीवाणू हे या पृथ्वीवर सुरुवातीला निर्माण झालेले सजीव आहे, म्हणून आदी केंद्रकीमध्ये यांना त्या ठिकाणी घेतलं जातं. त्याचबरोबर पेशी ज्या काही आहेत या पेशींमध्ये केंद्रक व पटलयुक्त अंगके त्या ठिकाणी आपल्याला यांच्यामध्ये सापडत नाही. त्याचबरोबर जे काही जीवाणू आहे ह्या जीवाणूंच्या ज्या काही पेशी आहेत या पेशींवर एक आवरण असलेलं आपल्याला बघायला मिळतं, त्याला पेशीभित्तिका असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरं लक्षण जर आपण याचं बघितलं तर यांच्यामध्ये बायनरी फिजन म्हणजे द्विखंडी भवन झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे ज्यावेळेस एक जीवाणूपासून दुसरा जीवाणू हा निर्माण केला जातो त्यावेळेस सुरुवातीला यांच्या शरीरामध्ये या पेशींमध्ये असलेली जी काही केंद्रक आहे त्या केंद्रकांपासनं खंडीकरणाला सुरुवात होते आणि एका पेशीचे दोन पेशी होऊन दोन सजीव हे निर्माण झालेले आपल्याला दिसतात. अशा प्रकारे जे काही सजीव आहेत किंवा मग हे जीवाणू आहेत, हे जीवाणू प्रामुख्यानं खूप मोठ्या प्रमाणावर एका पेशीपासून दुसरी पेशी निर्माण करून वाढतात किंवा मग यांची संख्या ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढत जाते. आता यामध्ये बघा, हे जे काही सजीव आहेत हे सजीव यांना जर अनुकूल परिस्थिती जर लाभली, आता अनुकूल परिस्थिती म्हणजे काय, घरामध्ये ज्यावेळेस दही तयार केलं जातं, दुधामध्ये ज्यावेळेस थोडंसं दही टाकलं जातं त्यावेळेस त्या सर्व दुधाचं दही निर्माण होतं, पण ते असंच निर्माण होत नाही, तर त्यासाठी अनुकूल परिस्थिती किंवा अनुकूल वातावरणाची गरज असते आणि त्या वातावरणामध्येच या जीवाणूंची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. आणि म्हणून 20 मिनिटांमध्ये जवळजवळ 20 मिनिटांमध्ये हे जे काही जीवाणू आहेत ह्या जीवाणूंची संख्या दुप्पट झालेली आपल्याला दिसते. अशा प्रकारचे लक्षणं यांमध्ये आपल्याला सांगता येतात. यामध्ये जे काही जीवाणू आहे त्या जीवाणूंचा उदाहरणं जर आपण बघितले तर गोलाणू, दंडगोलाणू, दंडाणू, स्वल्पविरामाकृती किंवा मग सर्पिलाकार अशा प्रकारच्या आकारामध्ये हे जीवाणू आपल्याला बघायला मिळतात. सूक्ष्मदर्शी खालीच आपल्याला यांना बघावं लागतं. त्यानंतर दुसरा सूक्ष्मजीव आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे ते म्हणजे आदिजीव, याला प्रोटोझोआ म्हटलं जातं. हा प्रोटोझोआचा आकार जर आपण बघितला तर 200 मायक्रोमीटर एवढा आकार हा आपल्याला जनरली दिसतो. जे काही आदिजीव आहेत हे आदिजीव माती, गोडे पाणी किंवा मग समुद्राच्या पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आढळतात. या सजीवांना जगण्यासाठी दुसरे जे काही सजीव आहेत या दुसऱ्या सजीवांच्या शरीराची गरज ही खूप मोठ्या प्रमाणावर लागते आणि जर यांना दुसऱ्या सजीवांच्या शरीरावर किंवा शरीराच्या आतमध्ये प्रवेश मिळाला तर हे आपली संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढवतात. आणि हे जे काही सजीव आहेत प्रोटोझोआ किंवा आदिजीवमध्ये येणारे जे काही सूक्ष्मजीव आहेत हे सूक्ष्मजीव खूप मोठ्या प्रमाणावर एखाद्या सजीवाला आजारी पाडण्याचं काम त्या ठिकाणी ते करत असतात. एकपेशीय अशा प्रकारचे दृश्य केंद्रकी सजीव म्हणून यांना ओळखलं जातं. जे काही प्रोटोझोआ आहेत ह्या प्रोटोझोआंना किंवा मग आदिजीवांना हालचाली करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे अंगके हे निसर्गाने निर्माण करून दिलेले आपल्याला दिसतात. पॅरामेशियमची जी काही आकृती आहे या पॅरामेशियमच्या आकृतीवर बघा, हा जो काही एवढा प्रकार आहे ह्या एवढ्या प्रकाराला इंग्रजीमध्ये सिलिया असं म्हटलं जातं. हे जे काही सिलियाज आहेत हे सिलिया प्रामुख्यानं या प्रोटोझोआंना किंवा आदिजीवांना हालचाल करण्यासाठी उपयुक्त असे असतात. यामध्ये जे काही पॅरामेशियमची आकृती आहे या पॅरामेशियमच्या आकृतीमध्ये आपल्याला स्पष्ट स्वरूपामध्ये केसांसारखा प्रकार या पेशींच्या वर असलेला आपल्याला बघायला मिळतो.
आणि यांच्याद्वारे हे हालचाल प्रामुख्यानं पाण्यांमध्ये हे करत असतात. आता यामध्ये बघा, यांचं जे काही प्रजनन आहे हे प्रजनन द्विखंडीभवनाने झालेलं आपल्याला दिसतं. आता द्विखंडीभवन आपण जीवाणूमध्येच त्या ठिकाणी घेतलेलं आहे. याचे उदाहरणं जर सांगायचे ठरले तर अमिबा, पॅरामेशियम असे गढूळ पाण्यामध्ये किंवा साचलेल्या डबक्यांमध्ये हे सजीव प्रामुख्यानं आढळतात. साचलेल्या डबक्यातलं थोडंसं पाणी जर आपण काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शीखाली जर बघितलं तर पॅरामेशियम, अमिबा, कॉलरासारखे प्रोटोझोआ किंवा मग आदिजीव आपल्याला यांमध्ये बघायला मिळतात. यामध्ये एंटामेबा हिस्टोलिका, त्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि युग्लिना अशा प्रकारचे आदिजीव हे प्रामुख्यानं या प्रकारामध्ये मोडतात किंवा याचे उदाहरण आपल्याला यांच्यामध्ये देता येतात. त्यानंतर तिसरा जो काही सूक्ष्मजीवाचा प्रकार आहे तो म्हणजे कवके, याला फंगाय म्हणून आपण ओळखतो. आता बघा, आकार जर आपण यांचा बघितला तर सुमारे 10 मायक्रोमीटरपासनं 100 मायक्रोमीटर एवढा आकार हा आपल्याला प्रामुख्यानं यांच्यामध्ये आढळतो. जे काही कुजणारे वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष आहे की ज्यांच्यामध्ये कार्बनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आढळतं, अशा कुजणाऱ्या कार्बनी पदार्थांवर प्रामुख्यानं हे फंगाय किंवा कवके निर्माण होत असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण एखाद्या लाकडाचा ओंडका जर बघितला की ज्या पाण्याच्या संपर्कामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे किंवा मग ओलसर जागेमध्ये आहे, अशा ओलसर ओंडक्यावर अशा प्रकारचे कवके हे निर्माण होत असतात की ज्याला आपण मशरूम किंवा आळंबी, भुईछत्र अशा वेगवेगळ्या नावाने त्या ठिकाणी ओळखतो. त्यानंतर दुसरा प्रकार किंवा दुसरं उदाहरण जर आपण या ठिकाणी घेतलं तर दुसऱ्या उदाहरणामध्ये जे काही कवके आहेत हे कवके अन्नपदार्थ जे काही आहेत त्या अन्नपदार्थावर खूप मोठ्या प्रमाणावर वाढतात. आता जर आपण एखादा भाकरीचा तुकडा किंवा एखादा ब्रेडचा तुकडा थोडासा ओला केला आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर ठेवला तर कवके त्याच्यावर, त्या पदार्थावर हे निर्माण होत असतात. प्रामुख्यानं हे जे काही कवके आहेत हे मृतोपजीवी असतात. आता मृतोपजीवी म्हणजे काय? जे प्राण्यांचे अवशेष आहेत त्या अवशेषांवर त्या ठिकाणी जगतात, म्हणून यांना मृतोपजीवी म्हणून ओळखलं जातं. जे काही प्रजनन आहे हे प्रजनन प्रामुख्यानं द्विखंडन, मुकुलायन आणि अलैंगिक अशा स्वरूपाचं प्रजनन हे यांच्यामध्ये होऊन यांची संख्याही वाढत असते. ईस्ट, कॅन्डिडा, आळंबी असे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपल्याला यामध्ये देता येतात. त्यानंतर 4 नंबरचा सूक्ष्मजीवाचा प्रकार आहे ते म्हणजे शैवाले. बघा, आता शैवाले जे काही आहेत हे शैवाले प्रामुख्यानं आकारामध्ये 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर अशा स्वरूपाचे हे आपल्याला बघायला मिळतात. प्रामुख्यानं हे शैवाले पाण्यातच वाढतात. समुद्राच्या पाण्यामध्ये काही प्रकारचे शैवाले आपल्याला आढळतात आणि गोड्या पाण्यामध्येही काही प्रकारचे शैवाले आपल्याला आढळतात. आता बघा, जे काही शैवाले आहेत हे शैवाले प्रामुख्यानं दृश्यकेंद्रकी, एकपेशीय व स्वयंपोषी सजीव म्हणून ओळखले जातात. आता एकपेशीय तुम्हाला सर्वांना माहिती आहे, दृश्यकेंद्रकी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तिसरा प्रकार आहे किंवा मग तिसरं लक्षण याच्यामध्ये आढळतं ते म्हणजे स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय? प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करून जगतात त्यांना स्वयंपोषी म्हणून ओळखलं जातं.
आता हे जे काही स्वयंपोषी आहेत, हे स्वयंपोषी सजीवांमध्ये वनस्पती हे हरित लवके निर्माण करतात आणि म्हणून यांना स्वयंपोषी सजीव म्हणून ओळखलं जातं. आता बघा, जे काही पेशीतील हरित लवक आहेत, ह्या पेशीतील हरित लवकाच्या माध्यमातून हे सर्व सजीव हे प्रामुख्यानं प्रकाश संश्लेषण करत असतात. यामध्ये क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास असे 2 प्रकारचे जे काही शैवाल आहेत, हे शैवाल प्रामुख्यानं स्वयंपोषी किंवा हरित लवकांद्वारे प्रकाश संश्लेषण करून स्वतःचं अन्न स्वतः हे निर्माण करू शकतात. आणि शैवाले जे काही आहेत, हे शैवाले बहुपेशीय अशा प्रकारचे सजीव आहेत आणि उघड्या डोळ्यांनी आपण यांना सहज बघू शकतो. बघा, पाण्यामध्ये निर्माण होणारे जे काही शैवाल आहे, हे शैवाल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळतं. त्यानंतर बघा, पुढचा प्रकार जो काही आहे तो म्हणजे विषाणू. बघा, आता विषाणू म्हणजे नेमकं काय? आपल्या सर्वांना आता कोरोना किंवा कोविड-19 हे माहिती आहे. मग कोविड-19 हा एक प्रकारचा विषाणू आहे. हा जो काही विषाणू आहे, हा विषाणू सजीव प्रकारामध्ये त्या ठिकाणी मोडत नाही. पण हे जे काही विषाणू आहे, हे विषाणू ज्यावेळेस एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात, त्यावेळेस ते एक सजीव आहेत अशा प्रकारचे लक्षणं त्या ठिकाणी दाखवतात. आणि ज्या सजीवाच्या शरीरामध्ये यांनी प्रवेश केलेला आहे, त्या सजीवाला प्रामुख्यानं आजारी पाडण्याचं काम ते त्या ठिकाणी करत असतात. आता जे काही विषाणू आहेत किंवा व्हायरसेस आहेत, यांना सजीव म्हणलं जात नाहीत, पण सजीव आणि निर्जीव या दोघांच्याही सीमारेषेत आहेत असं म्हटलं जातं. जोपर्यंत हे विषाणू एखाद्या निर्जीव वस्तूवर आहेत, त्यावेळेस ते निर्जीव असतात, किंवा मग एखाद्या सजीव शरीराच्या प्रवेश करण्याच्या आधीपर्यंत असतात, त्यावेळेस त्यांना आपण निर्जीव म्हणून ओळखतो. आणि ज्यावेळेस ते एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात, त्यावेळेस ते एक सजीव सारखे लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी दाखवतात. आता खरं म्हणजे जे काही विषाणू आहेत, हे विषाणू प्रामुख्यानं DNA म्हणजे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक आम्ल आणि RNA रायबोन्यूक्लिक आम्ल यांपासून त्या ठिकाणी तयार झालेले असतात. म्हणजे एखाद्या गोष्टीचं जी काही माहिती आहे, ही माहिती फक्त त्यांच्यामध्ये साठवलेली असते. आणि ही साठवलेली माहिती ज्यावेळेस एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये हे विषाणू जातात, त्यावेळेस हे विषाणू त्या माहितीच्या आधारावर त्या सजीवाला आजारी पाडण्याचं काम हे त्या ठिकाणी करत असतात. जे काही DNA आणि RNA आहेत, हे लांबलचक रेणू स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. म्हणजे अणूंचं एक लांब साखळी त्या ठिकाणी निर्माण होते आणि त्याला आपण रेणू म्हणतो, की ज्याच्यावर प्रथिनाचं आवरण हे त्या ठिकाणी असतं. जे काही विषाणू आहेत, ह्या विषाणू प्रामुख्यानं सजीवांच्या पेशीमध्ये राहू शकतात. मग त्यामध्ये वनस्पती आणि प्राणी अशा दोन्ही प्रकारच्या पेशींमध्ये हे प्रामुख्यानं आपल्याला आढळतात. त्यानंतर ज्या शरीरांमध्ये प्रवेश करतात, त्या शरीरामध्ये असणाऱ्या त्या यजमानांच्या ज्या काही पेशी आहेत, त्या पेशींना नष्ट करण्याचं काम यांच्याद्वारे त्या ठिकाणी होत असतं. म्हणजेच काय, की ज्या सजीवाच्या शरीरामध्ये हे प्रवेश करतात, त्या सजीवाला विविध आजारांनी आजारी पडण्याचं काम हे यांच्याद्वारे करतात. यामध्ये सॅक्रोमायसिस, क्लोरेला आणि टोमॅटो विल्ट विषाणू, त्यानंतर टोबॅको मोझॅक व्हायरस असे वेगवेगळे उदाहरणं यांच्यामध्ये आपल्याला देता येतात. आता यामध्ये
एक कोष्टक दिलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला? एक कोष्टक आहे बघा, मानवामध्ये पोलिओ विषाणू, त्यानंतर इन्फ्लुएन्झा विषाणू किंवा मग HIV विषाणू हे आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. गुरांमध्ये पिकॉर्न विषाणू, वनस्पतीमध्ये टोमॅटो विल्ट विषाणू, त्यानंतर इथं बघा तंबाखू मोझॅक विषाणू म्हणजे टोबॅको मोझॅक व्हायरस हा दिलेला आहे. आणि जीवाणू जे काही आहेत त्या जीवाणूंमध्ये बॅक्टेरियोफाज किंवा बॅक्टेरियोफेजही आपल्याला म्हणता येतं. हे बॅक्टेरियोफेजमध्ये हे विषाणू जीवाणूंवर कायम हल्ला हे करत असतात. आता बघा, तुमच्या सर्वांकडे स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून जे काही वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू आहेत त्या विषाणूंचे चित्रे किंवा मग हे विषाणू प्रामुख्यानं कशा प्रकारचे दिसतात हे आपण सहजासहजी बघू शकतो. आपल्या सर्वांच्या घरामध्ये जर सूक्ष्मदर्शी नसेल तर आपण इंटरनेटच्या माध्यमातून या सर्वांना आपण व्यवस्थितरित्या बघून त्यांचा अभ्यास हा त्या ठिकाणी करू शकतो. याचबरोबर पहिलं जे काही आपलं प्रकरण आहे हे पहिलं प्रकरण आपलं या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. या ठिकाणी दिलेला जो काही स्वाध्याय आहे हा स्वाध्याय तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सोडवायचा आहे आणि तो आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे की जेणेकरून तुम्हाला कुठपर्यंत समजलेला आहे या गोष्टी आपल्या सर्वांना जाणून घेता येतील. समजलं सर्वांना? धन्यवाद.